तर आपण पाहतोय संपूर्ण जगावर कोरोनानं विळखा घातलेला आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर वाढताना दिसतोय। विशेषतः महाराष्ट्र, केरळ, दिल्ली इथं रुग्ण वाढत चालले आहेत। कोरोना रुग्णांपासून ते अगदी उपचारापर्यंत धार्मिक राजकारणाचा शिरकाव झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचा फटका बसतोय तो अर्थात आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेला। कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर किंवा पोलिसांवर लाठी हल्ले सुद्धा केले जातात आणि त्यामुळे प्रशासनाला काम करण्यात अडचणी येतात। खरं तर अशा कठीण प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून एकजुटीनं या संकटावर मात करण्याची आवश्यकता आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सपाचे नेते अबू आझमी आणि भाजप प्रवक्ते राम कदम। आझमीजी आणि राम कदम, आपल्या दोघांचंही न्यूज 18 लोकमतमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आणि जसं तुम्ही सांगताय सगळ्यांना की प्रशासन असेल, पोलीस असतील, सगळ्या यंत्रणा, अत्यावश्यक सेवा नागरिकांना वारंवार आपण सांगतोय घरी राहा, सुरक्षित राहा, मात्र मुंबईमध्ये राज्यातल्या इतर ठिकाणी याचा आपल्याला पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळतोय। अजूनही नागरिकांची गर्दी बाहेर आहे। संपूर्ण परिस्थितीवर सर्वप्रथम अबू आझमी जी, मैं तुमच्याकडे येते, तुम्ही काय म्हणाल? नहीं, देखिए, इसमें सभी लोगों को मिल करके बहुत मेहनत से काम करना चाहिए और मैं सैल्यूट करता हूं पुलिस को, डॉक्टर्स को, सारे कर्मचारी, कारपोरेशन के कर्मचारी, सफाई के लोग, जितने भी कर्मचारी लोग काम कर रहे हैं, रियली उनको अप्रिशिएट करना चाहिए, उनको बहुत ज़्यादा उनकी सपोर्ट करना चाहिए। परंतु बात यह है कि डॉक्टर्स बेचारे बहुत काम कर रहे हैं। बात यह है कि देखिए, अभी लोगों को 4 घंटे पहले प्रधानमंत्री जी ने कह दिया कि लॉकआउट 21 दिन का हो गया। अब कुछ लोग कहीं कहीं से आए, कुछ यहाँ पे तबलीग के लिए आए थे, कुछ लोग अपना ऑपरेशन कराने आए थे, कुछ लोग शादी ब्याह में आए थे। और यहाँ बहुत बड़ी तादाद में, देश में 40 से 50 करोड़ लोग ऐसे हैं जो रोज कमाते रोज खाते हैं। लेकिन अभी राम कदम साहब हैं लाइन पे, अब वो खुद ही बताएं वो कि क्या आज तक, अभी तक किसी को खाना मिला, क्या किसी को रहने की जगह मिली, क्या? सब बात ही बात हो रही है, देश में लोग परेशान हैं। तो इस वजह से कहीं न कहीं गड़बड़ हो रहा है। लेकिन फिर भी मैं कह रहा हूँ, संयम धरें, सब्र करें, क्योंकि बाहर निकलने से लोगों की मौत हो सकती है। और अभी दिल्ली में जो हुआ है, तबलीगी जमात का ऐसा चिल्ला रहे थे कि 29 तारीख तक सारे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, पारसी अपने जेब से पैसे खर्च करके लोगों को मदद कर रहे थे। लेकिन आज मीडिया के माध्यम से ऐसा नफरत फैलाई जा रही है तबलीगी जमात के लिए, यही जिम्मेदार है। मुझे बताइए कि जब लोग आ रहे थे, यहाँ पे देश में आ रहे थे, तो 22-23 तारीख तक तो प्लेन चालू था, सब कुछ चालू था, तो उनको परमिशन था आने का। और 15 फरवरी को हमारे प्रधानमंत्री जी ने कहा कि हम जितने लोग बाहर से आ रहे हैं सबकी स्क्रीनिंग कर रहे हैं बहुत अच्छी तरह से। स्क्रीनिंग करके जब यहाँ भेज रहे थे तो बाहर वाले आ रहे थे, यहाँ पर 22-23 तारीख तक जा रहे थे। तो तबलीगी जमात वाले क्या कर सकते हैं? पार्लियामेंट चल रहा था, पार्लियामेंट में 543 मेंबर लोकसभा में, 250 मेंबर राज्यसभा में थे। जब बंदी हो गई, सब अपने अपने घर चले गए। तो क्या अगर किसी की वजह से कोरोना फैला तो क्या उसके स्पीकर या प्रधानमंत्री जिम्मेदार हैं क्या? इस तरह की अफवाहें फैलाकर लोगों में नफरत पैदा करना बंद करना चाहिए। और ये कोई जिम्मेदार नहीं है। लेकिन ये कोई नहीं कह रहा है कि सबसे पहले कर्नाटक में मौत हुई, 12 मार्च को कर्नाटक में मौत हुई। उसी दिन वहां के मुख्यमंत्री ने सारा लॉकडाउन कर दिया और उन्होंने ये कह दिया कि कोई स्कूल नहीं जाएगा, स्कूल बंद, सारी दुकानें बंद, सब कुछ हो गया। लेकिन उसी कर्नाटक में एक बीजेपी के एमएलसी की शादी होती है और 16 तारीख को मुख्यमंत्री, सारे मंत्री, 2000 लोग जाते हैं शादी में। और फिर क्या ये सोशल डिस्टेंसिंग हुई? क्या ये कानून का उल्लंघन हुआ कि नहीं हुआ? लेकिन ये बातें नहीं कही जा रही हैं, बार बार तबलीगी जमात की बात करके। अबू आझमी जी, म्हणूनच मी राम कदम यांच्याकडे जाते। भाजपचे प्रवक्ते राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत। राम कदम जी, आपण पाहताय की या कोरोना सारखं जगभरामध्ये महासंकट असताना यामध्ये राज्यामध्ये, भारतामध्ये एक राजकारण, धार्मिक राजकारण आणलं जातंय। खरं तर अमेरिकेमध्ये याचा विळखा जास्त आहे, तिथे मात्र आपल्याला ख्रिश्चन किंवा इतर धर्मीय कोरोना असं म्हटलं नाही जाते। प्रत्येक रुग्णाला कोरोना रुग्ण म्हणून ट्रीट केलं जातंय। मग भारतात अशी स्थिती का? कोरोना काही जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, तुमचा कोणता पक्ष आहे हे पाहत नाही। कोरोनाच्या संदर्भातली लढाई आपण 137 कोटी भारतीयांनी एकत्र मिळून लढण्याची ही लढाई आहे। आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, ही वेळ सकारात्मक सूचना करण्याची आहे। सरकारचं काही, महाराष्ट्र सरकार असेल, कोणतेही सरकार असेल, त्या सरकारला सूचना करून या लढाईच्या बाबतीमध्ये आपण एकजूट उभं राहण्याची ही वेळ आहे।
आता ही गोष्ट खरी आहे, की अशा वेळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम जर आपल्याला टाळता आला असता, तर आज जे आपल्यासमोर संकट उभं राहते आणि अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये त्या विशिष्ट धर्माचे लोक गेल्यामुळे तिथे जी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते, ही संख्या आपल्याला काही नाकारता येणार नाही. आणि एक कोरोना पॉझिटिव्ह हा हजारो लोकांना कोरोना पॉझिटिव्ह करू शकतो. हे आपण इटलीवरून पाहिलं, स्पेनवरून पाहिलं, अमेरिकेत पाहिलं, लंडनमध्ये पाहिलं. आता हे सगळे देश, ह्या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हॉस्पिटलची रचना चांगली आहे. व्हेंटिलेटर्स खूप आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था चांगली आहे. हॉस्पिटलमध्ये आवश्यक असणार आहे. त्या तुलनेमध्ये आपल्या भारताकडे तशी व्यवस्था नाही. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण प्रगत होतो आहोत. अजून त्यांच्यासारखे आपण प्रगतिशील झालेलो नाही. अशा स्थितीमध्ये जर स्लममध्ये ज्या पद्धतीनं हा कोरोना पसरलाय, धारावीमध्ये पसरला, माझ्या घाटकोर वेस्टमध्ये तिघांना झाला, चांदिवलीमध्ये झालाय, सूर्यनगरला झालाय, त्याच्यानंतर अतुल भातखळकर आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना झालाय. अशा अनेक स्लमच्या विभागामध्ये हा कोरोना पसरलाय. तर त्याच्यामुळे आपण जात, धर्म, पक्ष या लढाया आपण नंतर लढू. हं? ती लढण्याची ही वेळ नाही. सकारात्मक सूचना करण्याची ही वेळ आहे. आणि त्या सकारात्मक सूचना करत असताना या मुंबई सारख्या शहराला नव्हे, पूर्ण महाराष्ट्राला काय भेडसावतंय? तर जवळपास 98% डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिस करणार आहे. यांनी क्लिनिकच उघडले नाहीत. म्हणजे हा मुद्दा मी सातत्यानं माध्यमांपुढे मांडतोय. माध्यमांमध्ये त्याची दखल घेतली जात नाही. व्यवस्था त्याची दखल घेत नाही. मला सांगा, मुंबई सारख्या शहरामध्ये मी माझं उदाहरण देतो. माझ्या घाटकोर पश्चिममध्ये 900 डॉक्टर्स आहेत. घाटकोर वेस्ट आणि ईस्टमध्ये. त्यांच्या असोसिएशननी चर्चा केली. 900 पैकी केवळ 9 ते 10 डॉक्टर हे क्लिनिक उघडतायत. बाकीचे डॉक्टर्स क्लिनिकच उघडायला तयार नाहीत. त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात येतं, त्यांचं असं म्हणणं आहे, की कदम साहेब, हँड ग्लोव्हज पूर्वी 12-15 रुपयाला मिळायचा, आता 2200 रुपयाला मिळतोय. याच आणि मुद्द्याकडे हँड ग्लोव्हजच्या हँडग्लोव्सकडे मी येणार आहे राम कदमजी, कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा मी अबू आझमी तुमच्याकडे येते, कारण आता वेळ खरं तर नमाज अदा करण्याची झालेली आहे. त्यामुळे जे कोणी प्रेक्षक आहेत, मुस्लिम बांधव आहेत, त्यांना पुन्हा एकदा तुम्ही आवाहन करू शकता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, की बाहेर पडू नका, गर्दी करू नका, कारण वारंवार सांगून देखील आपल्याला बाहेर गर्दी पाहायला मिळतीये. नहीं नहीं, बिल्कुल पूरी दुनिया में नमाज मस्जिद में बंद है। और मैं तमाम मुसलमानों से निवेदन करता हूं कि जब आज हरम शरीफ के अंदर मक्का और मदीना में पब्लिक के लिए नमाज नहीं हो रही है, तो बराए मेहरबानी आप सबसे निवेदन है कि कोई भी आदमी बाहर नमाज पढ़ने मत जाओ। तमाम उलमाओं का पूरी दुनिया से फतवा आ चुका है कि नमाज घर में पढ़ो और सोशल डिस्टेंसिंग रखो और सबकी मदद करो, दुआ करो अल्लाह के आगे हाथ फैला करके कि जब जुल्म बढ़ता है तो ऊपर वाला नाराज होता है। ये वेद कुरान सब में लिखा हुआ है। सब लोग मिलकर रहो, इंसानियत का काम करो, कोई आदमी बाहर मत निकलो। ये मैं एक एक लोगों से या आपके माध्यम से नहीं बल्कि महल्ले में जा जाकर गाड़ी पर बैठकर माइक पर भी अनाउंसमेंट कर चुका हूँ। आझमीजी, कोई भी मात्र धर्म नाही। इंदोर मधलीच घटना आहे. डॉक्टरांवर काही रुग्णांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं डॉक्टरांनी, आणि पोलिसांवर आणि डॉक्टरांवर हल्ला करण्यात आलेला आहे काही आपल्याच बांधवांकडनं. देखिए, बहुत गलत है। अगर किसी ने हल्ला किया डॉक्टर या पुलिस के ऊपर तो बिल्कुल ये बहुत ही निंदनीय है, बहुत ही उसके ऊपर उनको बिल्कुल ये ऐसा गलत काम करना नहीं चाहिए, इंसानियत के खिलाफ है। लेकिन दूसरी तरफ प्रॉब्लम क्या है कि आज मेरे पास फोन आ रहा है कि कई लोग फंसे हुए हैं। जो कुछ लोग गए थे शादी में औरंगाबाद, वो लोग उसी दिन से लग गया, कर्फ्यू लग गया, पूरा का पूरा सब बंद हो गया, वो आ नहीं पा रहे हैं, उनको खाने को नहीं है। अब उनको अगर कोरोना हो तो बोलते हैं हम कोरोना से मरे या भूख से मरे। ऐसी भी आफत देश में है। लोग नाराज होकर गुस्से में आकर के ऐसी हरकतें कहीं कहीं कर रहे होंगे शायद, लेकिन ये नहीं करना चाहिए। लोगों को, हर आदमी को, अगर ईश्वर ने 3 रोटी दिया है तो 2 रोटी खाओ, 1 रोटी अपने पड़ोसी को खिलाओ, ये सारा धर्म कहता है। तो मैं निवेदन करता हूं कि ऐसे गलत काम नहीं होना चाहिए। परंतु अफसोस क्या है कि आज जो है टेलीविजन पर बार बार आज ये कहा जा रहा है कि तबलीग वाले की वजह से फैला है, और हमारे जो हिंदू भाई हैं, जो गैर मुस्लिम नॉन मुस्लिम्स हैं, उनके अंदर तबलीग के बारे में एक बहुत बड़ी गलत फहमी पैदा की जा रही है मीडिया के माध्यम से। मैं निवेदन करता हूं ये बंद कीजिए। कि देखिए 22 से 23 तारीख तक तबलीग के लोग को जाने का परमिशन था, वो लोग जा रहे थे कहीं, और जिस दिन से प्रधानमंत्री ने कहा कि कोई भी धार्मिक कार्यक्रम नहीं होगा, उसके बाद तबलीग के लोगों ने कोई कार्यक्रम नहीं किया है। मैं इसलिए नहीं बोल रहा हूं कि मैं मुसलमान हूं, नहीं,
मैं सच्चाई बयान कर रहा हूँ। आझमी जी, मात्र तुम्ही जे म्हणताय मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातंय, मात्र मीडिया हेच दाखवते जी वस्तुस्थिती आहे, जी आपल्याला नवी दिल्लीमध्ये निजामुद्दीनच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाली. पोलिसांनी आवाहन करून देखील कार्यक्रम सुरूच ठेवण्यात आला होता आणि तीच वस्तुस्थिती प्रसार माध्यम दाखवत आहेत. मी या प्रश्नाला घेऊन राम कदम तुमच्याकडे येते. नाही, अबू आझमी साहेब बोलले, त्या बोलण्यामध्ये त्यांनी जे आवाहन केलं त्याबद्दल खरोखर अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं ते आवाहन आहे, चांगलं आहे. एक मुद्दा असा लक्षात येतो की अशा प्रकारचे कुठल्याही धर्माचे, एका विशिष्ट धर्म नाही, हे काही धार्मिक आयोजन किंवा आपले लग्न समारंभ करण्याची ही वेळ नाही. उलट अशा कार्यक्रमामध्ये आपण अनेकांना जे येणारे आहेत तर त्यांना आपण एक मृत्यूचा आपण त्यांना गिफ्ट देतोय की काय, अशा स्वरूपाचा हा एक गंभीर रोग आहे. इटलीसारख्या शहरामध्ये दिवसाला हजार हजार लोक मरतात, तर त्याचं गांभीर्य आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. लोकांना अजूनपर्यंत रेशनिंगवर धान्य मिळण्याची, मोफत धान्य मिळण्याची अजून व्यवस्था राज्य सरकार सुरू करू शकलं नाही. आम्ही काय आरोप करणार नाही, प्रत्यारोप करणार नाही, पण सरकारनं ताबडतोब ते केलं पाहिजे. लोकांनी कधी द्यायचं रेशनिंग दुकानावर, कळायला मार्ग नाही. मोदीजींनी मोफत धान्य द्यायला सांगितलंय, मात्र हे आता राज्य ऑरेंज सरकार रेशनिंग म्हणतं की कार्ड जे नाही. आहे राम कदमजी, ते सगळ्यांकडे अजूनही नाहीये. भारतामध्ये भाडेतत्वावर राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यांच्याकडे हे रेशनिंग कार्ड नाहीये. आज मायग्रेशनसाठी इतकी लोक रस्त्यावर आलेली आहेत, रस्त्यावर झोपायची आणि राहायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यांच्यासाठी सरकारकडनं, केंद्राकडनं कोणतीही उपाययोजना आजपर्यंत बोलण्यात आलेली नाही. मोदींच्या भाषणात तर खरं तर खूप जणांना अपेक्षा होती आणि त्याचबरोबर हा संपूर्ण कोरोनाचा प्रसार जो आज देशामध्ये वाढलेला आहे, अचानक इतकी मोठी संख्या समोर आली आहे, याला तबलिगी जमात कारणीभूत आहे का? नाही, आता एका विशिष्ट समाजाच्या बाबतीमध्ये न बोलता ज्यांना कोरोनाच्या बाबतीमध्ये ज्यांना झालाय अशी लोक जी फिरतायत ती सगळी लोक कोरोना पसरवण्यासाठी कारणीभूत आहेत. त्या बाबतीमध्ये काय आपण काय नाकारण्याचं कारण नाही. पण आपण जे म्हणतोय रेशनिंग कार्डचं, तर ज्यांच्याकडे ऑलरेडी ऑरेंज रेशन कार्ड आहे त्यांना केंद्रानं, मोदीजींनी मोफत द्यायला सांगितलं, त्यांना राज्य सरकार द्यायला तयार नाही. राज्य सरकारने अगोदर एक जी आर काढला आणि नंतर जी आर काढला की नाही देणार म्हणून, म्हणे नाही अगोदर त्याला अगोदर पैसे देऊन घेऊ द्या मग आम्ही देऊ. तर ही अशी राज्य सरकारच्या जी काही दर 2 दिवसाला त्यांच्या मनामधली चलबिचल आहे ती दूर होण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारनं जे मोदीजींनी सांगितलंय त्याप्रमाणे मोफत धान्य सगळ्यांना दिलं पाहिजे. त्यांनी अट टाकली की म्हणे नाही 3 महिने, मागच्या 3 महिन्यात ज्यांनी धान्य घेतलं असेल त्यांनाच या मोफत धान्याचा लाभ मिळेल. ही अट टाकण्याचं कारण काय? मागच्या 3 महिन्यात नसेल घेतलं, नसेल घेऊ द्या, आता द्या ना त्याला मोफत. राज्य सरकारनं ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्याला मोफत धान्य दिलंच पाहिजे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय आम्ही कोणतीही टीका करणार नाही. त्यांना करू दे सामनामधून टीका, आम्ही त्या टीकेला उत्तरही देणार नाही. जयंत पाटलांना काय बोलायचे बोलू देत, आम्ही त्याच्यावरही काही बोलणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला उपाशी मारू नका. कसली शिवथाळी सुरू करताय? कोण जाणार आहे त्या शिवथाळीवर? 5 रुपयामध्ये तुम्ही शिवथाळी दिल्याचं आवाहन केलं. अरे त्या 5 रुपयाचं आव्हान चांगलं आव्हान आहे, पण तिथे जाता तर आलं पाहिजे ना. पोलीस दाणके घेऊन उभे आहेत रस्त्यावर. तर त्याच्यामुळे अशा खोट्या भूलतापा सरकारनं करू नयेत. अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने सांगतो, जसं तुम्ही या म्हणताय क्षणी राज्य सरकार आज त्या सगळ्या जे आज उपाशी आहेत, ज्यांच्यावर ही वेळ आलेली आहे बाहेर राहण्याची, उपाशीपोटी जगण्याची, त्यांना राज्य सरकार तुम्ही म्हणताय पुरवठा देत नाही, मात्र केंद्र सरकारकडनंच निधी आलेला नाहीये. हे बघा, FCI गोडाऊन मध्ये जे धान्य आहे ते राज्य सरकारनं उचलायचं, तिथे त्या ठिकाणी धान्य, याला काही निधीची आवश्यकता नाही. जे धान्य मोफत द्यायचे त्याला राज्य सरकारने उचलावं ना. त्याला राज्य सरकार का उचलत नाहीये, का देत नाहीये? झाले ना 9 दिवस झाले ना लॉकडाऊनला, कधी देणार आहात तुम्ही? मी स्वतः रेशनिंगच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्याकडे स्टॉक अजून 25% देखील स्टॉक आला नाही. मी याच लोकं मुद्द्याला रेशनिंगच्या घेऊन अबू दुकानावर जातात आझमींकडे आणि परत जाते. येतात. राम कदमजी, मी तुम्हाला थोडं थांबवते आणि अबू आझमींकडनं या मुद्द्याचं उत्तर आपण ऐकूयात. अबू आझमीजी, जे राम कदम म्हणतायत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? राज्य सरकार आज जे पुरवठा करते किंवा जे कार्यरत आहे तो अपुरा असं तुम्हाला वाटतंय का? मैं 100% राम कदम जी के बात से सहमत हूँ। मैं 9 दिन हो गया आज, आप मुझे बता दो कि जिसके पास राशन कार्ड नहीं है और जो लोग बेचारे घरों में बंद हैं, उनको कोई खाने को नहीं मिल रहा है, तो वो बाहर निकलेंगे, पुलिस उनको दौड़ाएगी, तो वो क्या करेंगे? पुलिस को सलाम करेंगे क्या?
मात्र आज या पोलिसांची द्विधा मनस्थिती अबू आझमीची झालेली आहे. जसं तुम्ही म्हणताय, एकीकडे एकतर नागरिकांना आटोक्यात आणायचंय, दुसरीकडे जे तबलिगीमधून तिथे हजेरी लावून जे आता इथे नागरिक आलेले आहेत, महाराष्ट्रामधले 1500 जण तिथे उपस्थित होते, ते आजही पोलिसांसमोर येत नाहीयेत, प्रशासनासमोर स्वतःहून येत नाही आणि त्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं अत्यंत आपल्याला एक आव्हान समोर झालेलं आहे पोलिसांसमोर, प्रशासनासमोर, शासनासमोर. नहीं देखिए, बिल्कुल सही बात है। जो लोग नहीं जा रहे उनको सामने जाना चाहिए। परंतु मैं पूछूं, राम कदम जी से मैं बात करूं। राम कदम साहब, कुछ लोग, गुजरात के लोग 1800 लोग गए थे हरिद्वार, वहां से बसें करके उनको गांव भेज दिया गया, अपने घर भेज दिया गया। बहुत मैं प्रशंसा करता हूं सरकार की। लेकिन आप देखिए ना, जब जब इज्तिमा के लोग, वहां पे तबलीग के लोग उसके अंदर थे, मौलाना ने चिट्ठी भेजा उनको कि देखिए यहाँ पर लोग हमको परमिशन दे दो, बस दे दो जाने के लिए, नहीं दिया उनको। और उसके बाद कोई बाहर नहीं निकला। मोदी जी ने कहा जो जहां है वहां रहो। अगर वहां पर 1000 थे या 2000 थे, जो भी थे अंदर थे, ब्लॉक कर देते उनको, वहां पुलिस बिठा देते, कोई बाहर नहीं निकलता। तो कम से कम वो बाहर तो नहीं निकलते, नहीं निकले ना, उनको निकाल के ले जा, चेक कर रहे हो। वो कहीं मंदिर में तो नहीं जा रहे किसी को मारने, वो आतंकवादी कैसे उनको बोल रहे हैं आप लोग? वो जहां जा रहे हैं, मस्जिद में जा रहे हैं, मुस्लिम एरिया में जा रहे हैं। लेकिन ये जबरदस्ती ऐसी बातें फैला करके हमारे दूसरे लोगों के बीच में जो एक लाइन खींची जा रही है ना, वो मीडिया के जरिए बंद होना चाहिए, मेरा कहना है। इस वक्त जो है, और सरकार को तुरंत लोगों को मदद करना है। सरकार ने कोई मदद नहीं किया अभी तक। पहले कहा 3 महीने का राशन मिलेगा एक साथ, और जो लोग राशन नहीं है उनको फ्री राशन मिलेगा, जो रहने की जगह मिलेगी। किसी को नहीं, दवा नहीं राम लोगों को मिल कदम रही जी, या है। प्रश्नाचं उत्तर द्या. जे गुजराती नागरिकांना जे हरिद्वार मध्ये अडकलेले होते, इतर ठिकाणी अडकलेले होते, त्यांना सुरक्षितरित्या गुजरातमध्ये आणण्यात आलेलं आहे. मात्र तिथून काही नागरिकांना बसमधनं घेण्यात आलेलं आहे, त्यांना मध्येच रस्त्यामध्ये काही राजस्थान किंवा इतर ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे. मात्र हा जो एक दुजाभाव आहे तो का आणि कशासाठी? नाही, याच्यामध्ये जर दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आ- आमदार अबू आझमी साहेब जे म्हणाले, त्या एका गोष्टीमध्ये तथ्य आहे की सरकार काहीच करत नाही. आरोप आम्हाला करायचा नाही, पुन्हा म्हणेन, पण कोणतं सरकार काहीच करत नाही? महाराष्ट्र सरकार काहीच करत नाही. मोदीजींनी तर जाहीर केलं, एफसीआय गोडाऊनमध्ये धान्य पण दिलंय. तिथून फक्त महाराष्ट्र सरकारला उचलायचं आणि लोकांना मोफत द्यायचंय. महाराष्ट्र सरकार काढतं की म्हणे नाही, असं मोफत द्यायचं नाही. इथे आदरणीय पवार साहेबांचं विधान आहे की जी एक मोदीजींनी जी घोषणा केली, तर अशा प्रकारे मोफत देणं नंतर भविष्यामध्ये त्याचे परिणाम चांगले असणार नाहीत. हे विधान कोणाचं आहे? आमचं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आहे. आणि त्या विधानामुळे मग माननीय मुख्यमंत्र्यांनी धान्य द्यायचं, आता मोफत द्यायचं पुढे मागे करतायत का? हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि राहिला प्रश्न असा की ज्या ठिकाणी लोक आहेत त्याच ठिकाणी ती राहिली पाहिजेत. अबू आझमी साहेबांनी हरिद्वारचा जो संदर्भ दिलेला आहे, त्या संदर्भाची मला माहिती घ्यावी लागेल. पण एकदा लॉकडाऊन झालं, त्याचा अर्थच असा आहे की जो आहे तिथेच त्याने राहणं हे अपेक्षित आहे. ती जर लोक इकडे तिकडे जात आहेत, त्याच्यामुळे हा कोरोना पसरतोय, हे दुर्दैवी आहे. अबू आझमी जी, आजही आपण म्हणतोय की एकतर कोरोना जे आहे, कोरोना संकट, यामध्ये सगळ्या पक्षांनी खरं तर एकत्र येणं अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचं राजकारण जे आहे, मग ते धार्मिक का असेना, ते या संसर्गाशी मुकाबला करताना, या विषाणूशी मुकाबला करताना मध्ये आणता कामा नये. मात्र गेल्या काही अगदी अलीकडे म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी जेव्हा ट्रम्प भारतात आलेले होते, त्यावेळेला 50,000चा मॉब त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता. तेव्हाच खरं तर भारताला सुद्धा कोरोना विषाणूची चाहूल लागलेली होती. जगामध्ये त्याचा इतर ठिकाणी विळखा पसरत चाललेला होता. मग ते कशासाठी, तेव्हा का नाही खबरदारी घेण्यात आली? नहीं नहीं भाई, आप देखिए, ये बात सही, सबको एक साथ रहना चाहिए, बिल्कुल सही बात है। हर इंसान को एक दूसरे की मदद करना चाहिए, चाहे कोई कहीं का भी हो, सबको मदद करना ऐसे समय में बहुत ही जरूरी है। और ये बात भी समझ लीजिए कि दुनिया, वो डेवलपिंग कंट्री जो दुनिया में अपने आप को समझते थे कि सबसे ज्यादा पावरफुल है, सबसे ज्यादा कोरोना वहां फैला हुआ है। तो इसलिए मैं कहना चाहता हूं, भगवान और अल्लाह के सामने सर झुकाकर सबसे पहले अपनी गलतियों की माफी मांगे। बगैर भगवान और अल्लाह के मर्जी के कुछ दुनिया में होता नहीं है। जब तक वो चाहता वही होता है। हम लोग जो आज हमारे अंदर जो बुराइयां हैं, हमारे अंदर जो हम पड़ोसी का ख्याल नहीं करते हैं, हम धर्म के नाम पर दूसरों को मारते हैं, लड़ते हैं, ये खत्म होना चाहिए। और दूसरी बात यह है कि जब जब जनवरी के फर्स्ट वीक में पहले और दिसंबर 31 दिसंबर को जब ये सबसे पहला चाइना में हुआ था, उसके बाद फ्लाइट चालू थी, सब लोग आ जा रहे थे, और 15 फरवरी से स्क्रीनिंग शुरू हुई। उसके बाद भी लोग कैसे आ गए और यहाँ कोरोना फैल गया। तो इसका मतलब कहीं न कहीं लापरवाही पब्लिक ने किया हो या सरकारी तंत्र से हुआ हो। और आज अभी 22-23 तारीख के बाद से
अगर कोई व्यक्ति सड़क पर निकल रहा है तो उसकी पूरी जिम्मेदारी है कि उसको पकड़ा जाए और उसको दंडित किया जाए, उसको जो चाहे किया जाए। पर मैं एक बात और कहना चाहता हूं कि महाराष्ट्र सरकार को टीवी पर आना चाहिए और ये बताना चाहिए कि आज तक किसको क्या दिया। राशन जब 3 महीने का अनाउंस किया तो पण क्यों अबू नहीं दिया? आझमी जी, महाराष्ट्र सरकारकडनं मुख्यमंत्री तर दररोज जवळपास नागरिकांशी संवाद साधतायत. खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे देशवासियांना आवाहन केलं, प्रत्येकाला अपेक्षा होती की आर्थिक संकट, कोरोनाचं संकट, यावरचा मुकाबला, यावरची लस, या संदर्भात काहीतरी भाष्य होईल. लॉकडाऊन कधी संपणार हाच खरं तर मुद्दा प्रत्येकाला भेडसावतोय. मात्र या कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाहीये. नहीं तो ये तो गलत बात है, बताना चाहिए। लोग परेशान हैं, लोगों के पास रोज कमाने रोज खाने वाले देश के आधी आबादी ऐसी है, लोगों को कुछ नहीं देंगे और उससे अपेक्षा करेंगे कि वो लोग जो है बहुत डिसिप्लिन में रहेंगे, ये नामुमकिन बात है जब तक उनको मदद नहीं मिलेगी। और सबसे पहले अभी जब जैसे कहा अभी राम कदम साहब ने कि भाई सरकार बताए ना कि 3 महीने का देने का वादा किया था, वो अच्छा पैसे से दे दो ना, चलो 2 रुपया 3 रुपया किलो दे दो। महाराष्ट्र सरकार ऐसा बोले। महाराष्ट्र सरकार बोल रहा हूँ ना मैं हाँ हाँ हाँ। मैं महाराष्ट्र सरकार बोल रहा हूँ। और नहीं, मैं नहीं, आप सही महाराष्ट्र बोल रहे हैं। नहीं, आपने जो बोला ना कि मोदी जी ने जी। अनाउंस किया है फ्री देने का, तो महाराष्ट्र सरकार बताए ना कि जब फ्री हाँ। वाकई अगर फ्री देने का है तो पैसा क्यों ले रहे हैं आप? और जो लोग बेचारे यहाँ ठहरे हुए हैं, क्या वो इंसान नहीं है? क्या उनके पास पैसे नहीं है? तो सरकार को उनकी मदद करना चाहिए। और मदद नहीं करेंगे और उनसे अपेक्षा करेंगे कि वो लोग बहुत ही शालीनता से पीसफुल रहेंगे, दिस इज नॉट पॉसिबल। ये कभी हो ही नहीं सकता है जब तक उनको मदद नहीं करेंगे। राम कदम जी आणि अबू आझमी जी, तुम्हाला दोघांना माझा एक प्रश्न आहे. कहते हैं जब तक भूखा इंसान रहेगा धरती पर तूफान रहेगा। ये नारा आज से नहीं है, बहुत पुराना नारा है। जी. असाच एक नारा मला जो एक आहे 2 तो मिनिटं फक्त आपण बोलू द्या. असाउद्दीन ओवैसींनी गुरुवारी त्यांनी म्हटलेलं आहे की जे कोरोना विषाणूमुळे किंवा कोविड-19 मुळे ज्यांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांचा बळी गेलेला आहे, त्यांना शहीद म्हणावं असं त्यांनी म्हटलं. हे योग्य आहे का? मला विचारताय आपण? हो, तुम्हालाच विचारलंय. नाही, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झालाय हा दुर्दैवी आहे. आपल्यातलेच एक बांधव आहेत ते. आता कुणी काय म्हणावं हा त्यांचा ओवेसींचा विषय, त्या विषयात मी जाणार नाही. कारण पण एक महत्वाचं आहे की दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारनं अजून 1 रुपयाचं पॅकेज महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेला जाहीर केलेलं नाही. 1 किलो धान्य मोफत अजून महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राच्या एकाही माणसाला दिलेलं नाही. शिवथाळी शिवथाळी म्हणतायत. खरंच ह्यांनी सांगावं, शिवथाळीवर येऊन किती लोक जेवून गेले? लोक आज घरात उपाशी मरतायत. महाराष्ट्र सरकारकडून कारवाई शून्य. महाराष्ट्रातले 98% डॉक्टर काय नाही विचारत आहेत, फक्त किट मागतायत. किटचे पैसे द्यायला तयार आहेत. महाराष्ट्र सरकारनं प्रायव्हेट डॉक्टर ज्यांनी दवाखाने बंद ठेवलेत, कोट्यावधी लोकांना त्रास होतोय, त्या डॉक्टर्सना हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत किट देऊ शकलं नाही. हे दुर्दैव आहे. हँडग्लोव्हची किंमत 2200 रुपये झाले. 20 रुपयाच्या हँडग्लोव्हची किंमत. या सरकारनं यांच्या संदर्भात मोक्का लावावा अशी मागणी आमच्या भाजपच्या काही आमदारांनी केली, मी देखील केली. या सरकारकडून कारवाई शून्य. अनेक भागामध्ये जत्राच्या जत्रा रस्त्यावर येते, कारवाई हे सरकार शून्य करते. म्हणजे सरकारला जर स्वतःला सांभाळता येत नसेल तर केंद्राकडे सैन्याला बोलवा, रस्त्यावर उतरवा. पण कोरोनाला तुम्ही केंद्राला एवढं तुम्ही राम कदमजी, lightly घेताय. केंद्राला सैन्याला बोलवण्यापेक्षा WHO पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधीच सूचना दिलेली होती, व्हेंटिलेटर्स किंवा मास्क इथे देखील गरज लागू शकते आणि असं सांगून देखील आपल्याकडनं केंद्राकडनं एक्सपोर्ट का करण्यात आले आणि म्हणूनच आज राज्यात किंवा इतर राज्यांमध्ये इतर ठिकाणी त्याचा तुटवडा भासतोय. नाही, या संदर्भामध्ये मी खूप अभ्यास केलाय. कारण गेली 11 वर्ष मी महाराष्ट्रामधले जे 3-4 आमदार मेडिकल क्षेत्रात काम करतात गोरगरिबांची मोफत ऑपरेशन करून देण्यासाठी, त्यापैकी मी एक आहे. सगळ्यात मोठं काम या बाबतीमध्ये आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचं आहे. त्याच्यानंतर हसन मुश्रीफ करतात. अनेक लोक करत असतील, मी त्या स्वरूपातलं मोठं काम करतो. महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये मी 12 का 11 मार्चला विधानसभेत भाषण केलं होतं. मुंबईमध्ये फक्त 1300च्या आसपास व्हेंटिलेटर आहेत आणि आजची स्थिती बघाल, कोरोना नाही असं धरून चाला तरी मुंबईमध्ये व्हेंटिलेटरच अवेलेबल नसतात. म्हणजे व्हेंटिलेटर नाही म्हणून व्हेंटिलेटरच्या ज्या अँब्युलन्स असतात त्या अँब्युलन्समध्ये पेशंटना ठेवावं लागतं. ही बाब
मी महाराष्ट्राच्या विधानसभा सदनामध्ये अनेकदा मांडली आहे. ही मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा मांडली होती. दुर्दैवानं सरकारकडून त्या बाबतीमध्ये कुठलंही सकारात्मक उत्तर मिळालं नाही. राम आणि कदमजी, या त्याच्यामुळे हा आधी तुमचं व्हेंटिलेटर सरकार प्रश्न होतं, आजचा हे नाही. सरकार ऐका तर तुम्ही. आता आलंय, महाविकास आघाडी व्हेंटिलेटर आता हा आलंय. प्रश्न आजचा मग नाहीये. त्यावेळेला का नाही या सगळ्या महाराष्ट्राचे गोष्टी उपलब्ध झाल्या? 2 मिनिटं ऐका आपण, 2 मिनिटं ऐका. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये पूर्ण जगाच्या तुलनेमध्ये भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे आणि 137 कोटीच्या लोकसंख्येमध्ये आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे हे मान्य करूया आपण. आपल्याकडे फक्त माझी जी माहिती आहे तर 30 ते 35 हजार व्हेंटिलेटर पूर्ण देशात आहेत आणि मुंबईमध्ये 1300-1350च्या वर व्हेंटिलेटर नाही आहेत. अमेरिकेसारख्या शहरामध्ये 35 कोटीची लोकसंख्या आहे आणि साधारणतः 1,60,000 व्हेंटिलेटर आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा तुटवडा आहे. हा मी वेळीच महाराष्ट्र सरकारच्या ध्यानी आणून दिला होता आणि माझ्याकडे जी माहिती आहे की धारावीचा जो कोरोनाग्रस्त वारला त्या बिचाऱ्याला वेळेवर व्हेंटिलेटर मिळाला नाही, म्हणून वारला का याची शोध घेण्याची आवश्यकता आहे. तर अबू त्याच्यामुळे आझमीजी इटलीमध्ये तुमच्याकडे येते, राम कदम हॉस्पिटल हाच मुद्दा घेऊन मी अबू आझमींकडे जाते. जसं राम कदम म्हणतायत व्हेंटिलेटरची कमतरता आहे, हे सरकार तर आत्ता आलंय. या आधी जेव्हा भाजप सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा साठा का झाला नाही? भविष्यात कधीही कोणतीही गोष्ट लागू शकते, त्यावेळेला हा विचार का नाही केला? आणि पंतप्रधानांना जर WHO सांगितलेलं आहे मास्क आणि व्हेंटिलेटर एक्सपोर्ट करू नका, आणि तरी देखील केंद्राकडनं ते एक्सपोर्ट केलं जात आहे, आज या सगळ्याची भरपाई कोण करणार? सामान्य नागरिकाला आज बळी जावं लागतंय. नहीं देखिए, इसमें किसी पार्टी या किसी पॉलिटिकल बात करने की जरूरत नहीं है. इसमें हमें कोई पॉलिटिक्स करने की जरूरत नहीं है. लेकिन ये सही है कि अभी ये सरकार को आए कितने दिन हुआ, जो कुछ कमियां यहाँ पर हैं तो पहले से चली आ रही हैं. और यही नहीं, पूरे देश में हर राज्य की हालत यही है. हम बहुत ही पिछड़े हैं, राज्य हैं, हमारे पास तो है नहीं. आज हम लोग किसी को खाना नहीं दे सकते हैं, किसी को रहने की जगह नहीं दे सकते हैं. तो हम लोग बहुत ये किसी के ऊपर आरोप करने की जरूरत नहीं है. सब वैसे हैं, इस हमाम में सभी नंगे हैं. लेकिन एक ही बात कहना चाहता हूं कि अगर चाहे प्रधानमंत्री ने सुविधाएं दिया है और फ्री राशन दिया है तो एक बार प्रधानमंत्री जी को ऐलान कर देना चाहिए कि भाई जिन राज्यों में पैसा लिया जा रहा है वो गलत दिया जा रहा है, या इनके लोग खड़े होकर के राज्य दें और इसका जवाब राज्य सरकार को देना चाहिए कि भाई क्यों पैसे ले रहे हैं और क्यों लोगों को सुविधाएं नहीं दे रहे हैं. सुविधाएं अभी तक तो किसी को मिली नहीं है. मैं बिल्कुल राम कदम साहब जो आप बात कर रहे हो बिल्कुल सही है. मैं रोजाना सड़क पे रह रहा हूँ. मेरा एरिया पूरा स्लम है, हालत बहुत ही खराब है. लेकिन हम यही निवेदन कर सकते हैं लोगों से कि भाई सब लोग घर में रहो, लेकिन खाना तो उनको मिलना चाहिए. कम से कम 2 रोज की रोटी नहीं मिलेगी तो कैसे अंदर घर में रहेंगे. मात्र अबू आझमीजी, तुमचं तर समर्थन आहे या सरकारला, तुम्ही देखील सरकारमधलाच एक भाग आहात, मग तुम्ही का नाही पुढाकार घेत? मैं समर्थन है, लेकिन मैं फोन करता हूँ, कोई फोन ही नहीं उठाता तो मैं क्या समर्थन बोलूँगा. कोई मिलता ही नहीं, फोन पे बात ही नहीं हो पाती है. मैं मुख्यमंत्री के यहाँ फोन करता हूँ, वो बिजी रहते हैं. मैं बस 2-4 मंत्री हैं बेचारे, अनिल देशमुख जी हैं, ऐसे लोगों से जाके मिलके बातें करके आता हूँ, लेकिन इनके हाथ में कुछ नहीं है. पुलिस को फोन करो, कमिश्नर फोन नहीं उठाते हैं लोग. ये हालत है. हम सरकार को सपोर्ट तो जरूर कर रहे हैं, लेकिन पण जसं तुम्ही म्हणताय तुमचा गलत कोणी बात है. फोन उचलत नाहीये, मग तुम्ही का समर्थन देताय? समर्थन किसको समर्थन देंगे, फिर क्या करेंगे? तो कौन इससे अच्छा बहुत आ जाएगा जिसको समर्थन देने से बहुत अच्छा काम हो जाएगा? पहले जो चली आ रही है वही हालत है. अब बीजेपी के लोगों ने ज्यादा सांप्रदायिकता बढ़ाई, ज्यादा ये सब चीजें आपस में नफरत फैलाई, तो बीजेपी के खिलाफ हम लोग खड़े हो गए. बीजेपी के खिलाफ खड़े होकर इसको सपोर्ट कर रहे हैं. राम कदमजी बोला, तुम्हाला बोलायचं काय? नाही, कसं आहे की आमदार अबू आझमी साहेब यांच्या संदर्भामध्ये आमची वैचारिक भिन्नता आहे. पण एक गोष्ट पक्ष रचनेच्या पलीकडे जाऊन मान्य करावी लागेल की ती गेली अनेक वर्ष सातत्याने निवडून येत आहेत. लोकांमध्ये काम करण्याची त्यांची आपली एक वेगळी शैली आहे, चांगले काम करतात, हे मान्य करावं लागेल. सरकारला समर्थन दिल्याच्या नंतर सुद्धा अबू आझमींसारखा एक ज्येष्ठ आमदार की जे अनेक वर्ष निवडून येत आहेत, ते आमदार देखील, त्या आमदारांचे देखील या सरकारमधली प्रमुख लोक जर फोन उचलत नसतील, या राज्यातल्या एकाही गरीबाला 1 किलो सुद्धा मोफत धान्य मिळणार नसेल, या राज्यातले 98% दवाखाने बंद असतील, लोकांना मास्क मिळणार नसतील, सॅनिटायझर घ्यायला 2-2 हजार रुपये मोजावे लागत असतील, तर याच्यासारखं दुर्दैव काहीच नाहीये. म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर पुढे जाऊन सांगितलं, आम्ही टीका नाही करणार, आम्ही सोबत आहोत सरकारच्या, काहीतरी भूमिका घ्या. अरे केंद्र सरकारनं मोफत दिलेलं धान्य देखील तुम्हाला लोकांपर्यंत देता येत नाही. त्या डॉक्टरना PPE किट मागतात, ते किट देखील तुम्हाला देता येत नाहीत. लोकांना ती शिवथाळी लोकांच्या घरी तुम्हाला देता येत नाही. मग करताय काय तुम्ही? जे रोडवर लोक आले त्या लोकांना तुम्हाला थांबवता येत नाही. म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. आमचा पोलिसांवर विश्वास आहे,
पण सरकार म्हणून अजूनही आम्ही टीका करणार नाही. टीकेच्या आम्ही मानसिकतेत नाही आहोत, कारण ही वेळ सगळ्यांनी एकत्र लढण्याची आहे. अगदी खरं सरकारने राम कुठेतरी कदमजी, गंभीर म्हणून मी तेच म्हणतेय की ही वेळ टीकेची नाहीये. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एकजुटीनं काम करणं आजच्या क्षणाला महत्वाचं आहे. तरच आपलं राज्य जे आहे, महाराष्ट्र जे आहे, ते आपण कोरोनासारख्या महाभीषण संकटातून वाचवू शकू. राम कदमजी आणि अबू आझमीजी, तुम्ही आलात, या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप मनापासून धन्यवाद. आणि आपण पाहतोय की एकतर एकीकडे कोरोनाचा संकटाचा सामना सुरू असताना नागरिक भयभीत झालेले आहेत. काही नागरिक जे आहेत ते ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत, घराबाहेर सातत्यानं पडतायत. काही जण जे प्रशासन सेवेत आहेत, वैद्यकीय सेवेत काम करतायत, त्या कर्मचाऱ्यांना काही जण त्रासही देत आहेत. कृपया असं करू नका, सहकार्य करा. तुम्ही सहकार्य कराल तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुम्हाला मदत करणाऱ्या सगळ्या सेवेकरांचं आयुष्य जे आहे ते अधिक सुरक्षित आणि त्याचबरोबर निरोगी राहणार आहे. त्यामुळे ही चर्चा आपण जी आहे ती आज इथेच थांबवतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.